सुंदर दिसालेस हा. काय ग नेहा, अरे एवढ्या लवकर चालीस, थांब की मी पण येते. ताई भूक लागले, काहीतरी द्या. 2 दिवस झाले काय खाल्लं नाही. दोन दिवस झाले काय खाल्लं नाही ना, खाऊन घ्या.
असं का कळालंय रिओ? अरे मानसिक झाला तो मानसिक. पोरं हल्ली भितरल्यात बघ. होय 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 आवड झालं बघ. हिला काय कळालंय रिओ? अरे परशा कधी आलास? मी काल रात्री चाललो. वा 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 वा. एखाद्या वेळेस आंघोळ करायचं विसरायला, तर सुट्टीत मामाचं गाव काय विसरणार नाही बाबा यो. खरंच की. अरे मळक्यांनो, तुम्हाला काय कळायचं नाहीये. लहानपणी आई वारली, बाबा दिवसेंरात राबायचा. त्यावेळी आई म्हणून दुप्पट प्रेम देणारा हा मामाच होता मला. कसं विसरणार मामाला, ह्या गावाला आणि तुमच्यासारख्या सगळ्या माकड्यासारख्या मित्रांना. गप बस, दरवेळेसारखं राडगान गाऊ नकोस तुझं. चल काहीतरी खेळूया आणि टवाळे करूया. टवाळ्या काढायला परशासारखं आपल्यात कुणीच नाही. पिचडी केला यो टवाळ्यात पिचडी. अय बुरशा तोंडाच्या, पीएचडी नाही रे, पीएचडी. पण एक गोष्ट कळी नाही, हाय तसंच किडीमेड आहे. गेल्या वेळी डिसेंट्री लागलेले ती थांबली नाही वाटतं अजून. चल खेळात कुणाच्या डिसेंट्री लागते बघू. चला एक एक हात होऊन जाऊ दे. अरे परशा पचकन मिस करतो. ह्यो कोण हाय रे? सैराट मधले लंगडे आहे की काय यो? थांब याचं पचकाच करूया. बॉल टक बॉल. अरे गावात काकांना नवीन येऊन 6 महिने झाले. काय केला तू परशा हे? काका काय पाव गरम झाला काय? एक तर बॉल मुद्दाम मारायचं, वरून चेष्टा उडवायची काय? काका गरम होऊ नका, तुमचे पाव गरम नाही नरम झाल्यात नरम. हे सर बाजूला सरक. मी का तुझ्या वयाचा आहे काय? हे तुझ्या घरचे संस्कार काय? सैराट मध्ये लंगड्या, तुझं पाव नरम केले ना, आता तू मला गरम करू नको. चल. ज्या गावात पाऊस होत नाही ना, त्या गावातील शेती आणि पिके खराब होऊन जातात. ज्या घरातील संस्कार होत नाही, त्या घरातील पिढी खराब होऊन जाते. जसं तू. कुणाचं संस्कार हे चांगलं वाईट नसतात, ते समजून घेणाऱ्याच्या लायकीप्रमाणे दिसतात. जस्ट लाईक यू लंगड्या. व्यसन एकात घेता येतात, परंतु संस्कार एकात घेता येत नाही. मुळात खाणं सुपीक असावे लागते हो. देह सगळ्यांचा सारखाच, फरक फक्त विचारांचा. बॉल टाक रे तू, बॉल टाक. त्याच्या दुसऱ्या पायात पण फरक करूया. अरे देवा. आजकालची पोरं. जमायला एक रे लंगड्या, दाखवतो तुला फरक. अरे देवा, ही आजकालची पोरं काय खरं नाही. काय रे लय उड्या मारायलायस? खालचा आहेस, खालच्या वाणी राहा, नाहीतर गाठ माझ्याशी आहे.
पाण्यात मंजुळवाणी. मंजुळा कुठं आहे रे? मंजुळा? अरे आपल्या परशाला मंजुळा म्हणतो यो. खाली बघ तुझी मंजुळा. ते मंजुळा बिंजुळा सगळं सोडा. सुट्टीत मी आठवडा झाला आलोय. मासे बिसे खायला जाऊया चला. वाडीचा नूर त्याच्या बांगडा करतोय. मंजुळ्याच्या नावानं बिल मी देणार. अरे मंजुळाच्या नावाने आणि कॉलेज काय म्हणते तुझं? थांबा ग थांबा ग. काय झालं ग? काय झालं ग? सध्या कुठे आहे रे? कोंबडी पकड हे पकड करत बसला असणार तिकडं. कॉलेजकडचा रस्ता सोडून याच रस्त्यावर यायचं काय पडलं तर तुला? खातोस का नाही कोंबड्या? खातोस का नाही कोंबड्या? मी कोंबडी खातो, तू विमल खा. दातो बघ तुझी. सायकल असताना पायी चालत जायचं काय पडलंय काय माहिती हिला. अरे चांदणी आज ह्या वाटेने कसं काय येत आहेत? अरे विचार की तुझी मैत्रीण आहे त्याच्यात साक्षी. अरे साक्षी, आज ही वाट कसं काय? कॉलेजकडच्या रस्त्यावर पाणी चढली की काय? अरे तिथं कसं चढते पाणी? थांब ग. काय रे हे वाट काय तुझ्या बापाची आहे काय काय? हा. अरे तसं नाही चांदणी ते. आणि हा कोण रे नवीन? अरे हाच प्रश्न मी विचारणार होतो. ही कोण रे नवीन? हा नवीन नाही, हा परशा. आणि हे गाव ह्याच्या मामाचं. हा सुट्टीला इकडेच येतो. हो का? परशा, ही आहे चांदणी. गावात येऊन थोडेच दिवस झालेत. अख्ख्या गावची पोरं हिच्या पाठीमाग खोळी झालीत. आणि परशा, ही तुझ्याबद्दल विचारते म्हणजे भारीच की. अय ढेकण्या, काय बोलतोय रा? मी कुठं काय बोलतोय? चला ग. तूच थांबलीस ग बाई, चल. ओय तू इकडे ये रा. कोण मी? त्यो त्याला बोलवते मी. परशा, तुला बोलवत्या. लॉटरी लागली तुझी. जा 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 मंजुळा. चेन पडलीये, घालून दे. काढलोय बघ. चालेल. थँक्यू. परशा, आई शपथ लॉटरी लागली की तुझी. म्हणजे? अरे ती पोरगी कोणासंग बोलायचं तर सोड, कोणाला बघितलीच सुद्धा नाही. काय सांगतोस मित्रा? अरे होईच की मग. असं काय असते होय रे? जिथे हळवार भावना आहेत तिथे अतूट प्रेम आहे, आणि जिथे अतूट प्रेम आहे तिथं असंच काही घडतं. अगदी बरोबर आहे परशा. तुला आरची भेटल्या आरची.
कसला विचार करतोय रे? काय काय सध्या आणि अप्पू कुठे आहे? काल तो कोंबडी पकडायला गेलतास, आज तो बोकड पकडायला गेलाय. मला वाटते सैराट मधल्या परशावाने खरंच डोसका आउट झाले वाटतं याचं. अरे खऱ्या जीवनात असं काही नसतं राव. आपण छोटे लोक, ती उच्चवर्गीय. काय रे क्या? अरे गप, असं छोटं मोठं काय नसतं. अरे तसं असलं तर परसाल चांदणी बघून हसायचं सोड, बोललीही नसती. आणि ती चांदणी गावात आल्यापासून असं कोणाबरोबर वागली नाही आज तवर. आणि परशा असं फूल तोडून काय होत नसतं. अरे चांदणीची आवडीनिवडी बघ, तिला काय आवडतं काय नाही. घ्या, तिला काय आवडणार? मासेच की. काय ती मासे खाते? अरे खात नाही, खाणाऱ्यानं मारत्या ती खोळ्या परश्या. म्हणजे अरे जोपान करते ती. प्राणी मात्रावर प्रेम आहे तिचं, आवडतेत तिला. ह्याच्या डोक्यात येड लागलं गाणंच लागतंय. दोन चांगली मासे द्या की. तुलाही मासे आवडतात का? हो हो हो. खायला नाही, पाळायला विचारलो मी. पाळायलाच आवडतात की, मी कुठं खायला म्हटलो. परिवर्तन चांगलं आलेलं दिसतात. कुठलाही माणूस असंच बदलत नाही. काही घटना अशा असतात की त्याला संपूर्ण बदलून टाकतात.
काय रे गावभर सैराड पिक्चर चालू केलायस काय? इकडे ये रे, अंगात माऊस तर आहे का रे तुझ्या? आणि हे काय ते चांदणी बरोबर चालू केलंयस ना, ते बंद कर, नाहीतर तलावातल्या माशांना मांस घालीन तुझं खायला. परश्या, चांदणीच्या नादात आजारी बिजारी पडला काय रे? छे छे, मी कुठं आजार आहे रे? अरे गोळ्या घेतलायस की ढीकभर? तुझी आई वारली, तुझा भाव वारला, ज्या गावात तू आहेस तुझ्या मामाच्या तोही वारला, मग औषध कोणाला र? दाखव दाखव दाखव. ओ बॉडी बिल्डिंग मेगा मास टॅबलेट. वा, म्हणजे मी बोललो ते खरंच होतं की चांदणीचा आजार चढले तुला, चांदणीचं. अरे या गोळ्या कशाला आण तुला? खुळ्या, एवढी एवढी किडनी आहेत तुझ्या, झेपेल काय तुला? गोळ्या झेपतील, पण त्या पाटलाचं पोरग्याचं बोलणं झेपणार नाही मला. कुणाच्या चांगल्यापणाचं एवढेही फायदा उचलू नये की त्यांना स्वतःलाच त्यांच्या चांगल्यापणाचा तिरस्कार वाटेल. काय म्हटलं तो पाटील? अरे ही मोठे लोक असच, आणि ती चांदणी ती मोठ्या लोकांच्यातलीच आहे, हे विसरू नकोस तू. अरे चांदणे हिजे असले तर कोणाच काय संबंध? ती ह्याच्या आहे म्हणून काय पुरावा? एक मार्ग आहे त्याला, काय सैराट. काय काय? अरे बाबानू, सैराटचं कुत्र बित्र चावले काय तुम्हाला? दरवेळी सैराट सैराट सैराट. कुत्रा नाही, फुल. फुल? हा फुल. चांदणी दर रविवारी देवळात जाते. ती जाताना आपल्या परशा हातात फुल घेऊन थांबेल. ती बघितली तर तेच फुल परशा ती बाहेर काढलेल्या चांदणीच्या चपलीवरच ठेवील. जर चांदणी तिच्या चपली बरोबर ते फुल जर घेतली तर विषय आपल्या परशाचाच पक्का पुरावा म्हणून समजा. आज काय फुल मिळतात काय परशाला चप्पल मिळतात काय माहिती. अरे नक्कीच फुल मिळणार.
खावा या. मासं खाणारा माणूस माशाला खाऊ घालतोय. प्रेम पण लय वेडच असतं बाबा. या की बाबांनो, खावा की बाबांनो, या की बाबांनो, खावा की. वर्षा, 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 तुला चांदीनं पंपाच्या टेकडीवर बोलवली. काय सांगतोस? आई शपथ. परशा, तुझं नाव पण परशा आहे आणि ती पण अर्चनी बिंदास आहे. सेम सैराटवणी झालाय बघ. वर्षा, पार्टी पाहिजे पार्टी. आलास? तू बोलवशील आणि मी नाही येईन असं होईल काय? असं का बसलायस र? काय नाही, काय नाही. हो का र? त्या दिवशी चपलीवरती फूल का ठेवला होतास? ते काय ते? हा, मग तू का घेतलीस ते फूल? तुला नाही माहिती का मी का घेतले फूल? तुझ्याकडून ऐकायचं आहे. रक्ताची नाती जन्माने मिळतात, मानलेली नाती मनानं जुळतात. पण नाती नसताना जी बंधन जुळतात त्या रेशमी बंधनालाच प्रेम म्हणतात. तुझ्यात जीव रंगला, तुझ्यात जीव रंग, तुझ्यात जीव रंगला. हॅलो हॅलो, 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 मी आर्ची बोलते. अर्ची? कोण अर्ची? सैराट मधली रे. अरे मला का खुळबिळ समजलीस की काय? तू कोण आहेस, काय काम आहे, सांग की नीट. काय रे, दुसऱ्यांना खुळ्यात काढतोस, टवळ्या काढतोस, ते चालतंय व्हय रे? चांदणी, तू बोलतीस होय? नंबर कसा मिळाला माझा? विक्याकडून घेतलो. मग जेवलास की नाही? अजून तर नाही. का रे, उशीर झाले की रे?
आणि तुझं पुढं पाठीमागं कोण आहे आणि जेवणाचं कसं करतोस? असंच आपलं मित्र वगैरे आहेत, करतो, चाललंय आपलं. असं वेळेवर पोटाला खायला काय नाही तुला आणि लोकांचा टावाळा काढायला जोर येतोय तुला. पोटाला खात जा जरा, हाडांच्या सापळ्यावानी झालायस बघ. यो काय दररोज इथेच येऊन बसायलाय बाबा. सांग की मग त्याला, मला काय सांगायला लागलायस? हे परशा चांदणी आली बघ. काय काय अपू? काय नाही बघ साक्षी. काय रे विक्या, गुटखा खातोस की काय? नाही नाही नाही, मी कुठं खातोय, मी पान खातोय. काय रे परशा, तू पण खातोस की काय? नाही 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 नाही, मी जेवण खातो. ब्रेकफास्ट, लंच, डिनर असलं खातो मी. हा ते दिसतंयच. आत्ताही भूक लागली मला. हो का? हा खाऊन घे हा. अरे खाऊन घे म्हटली. पण हाय काय काय आहे खायला? हाय काय? माती का माती प्रेमात गोड लागते. मग काळी माती, ते पण गोड लागते. मग लाल माती. ते पण गोड लागते. खरंच काय? 100% खरं प्रेम व्हायला पाहिजे बघ. खरं आड पण बघ नव्हत्यात. हा हा डबा आहे, खाऊन घे. जेवण तुझी केस भारी आहेत हा. काय सांगतेस? शानेस घे. हे घे डबा खा. तुला कसं माहित मला भूक लागल्या म्हणून? मला सगळं माहित असते. चल ग. काय ग बाई, तू कसल्या पोरग्याचं पाठ लागलीस? तुला शोधते तरी काय त्यो? काय तू पण. तुझी केस भारी आहेत हा. तुझी केस भारी आहेत हा.
हा बोला मुनीमजी. मुनीमजी गाव नाही आता शहर म्हणा, शहर. शाळा, कॉलेज, दवाखाना, कारखाना सगळंच उभं केलंय आम्ही. हो 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 सगळं बरं झालंय. आता लग्नाचं बघा मला समाजसेवामध्ये आपलं स्वतःच विसरू नका. ते कसं विसरणार मुनीमजी, आता लवकरच लव्या बोलणं. म्हणजे मुलगी पसंत करून ठेवली आहे की काय म्हणायचं? हो चालणी. ती गावात आलेली नवीन मुली हा तीच. पण टोचणार काटा आहे तुमच्या रस्त्यात मला. मुनीम आजपर्यंत आम्ही टोचलंय लोकांना, आम्हाला टोचायचं दूर, आमच्या समोर थांबायचं कोण पैदा नाही झालाय अजून कोण. यो सुट्टीत येऊन गावभर टवाळ्या काढत फिरणारा परश्या गावभर तिच्यासोबत गाडी गाठ फिरत आहे. मला हेच कळत नाही, चांदीने परशाला हाच कसं म्हटली, पसंत कसं केली काय माहित बाबा. कुठे आहे ते बडवा? काय झालं दादा? काय झालं दादा? दादा काय झालं? त्याला तोंडाने सांगितलेलं कळत नाही काय रे? हा सुट्ट्या संपल्यात का नाही रे त्याच्या? संपले. नाहीतर कायमची सुट्टी द्यावी लागेल त्याला. अरे हा पाठवा त्या शेमण्याला, नाहीतर कुठं गप करेल पत्ता पण लावणार नाही शेमण्याचा. परश्या कुठं आहेस रे? आज डबा घ्यायला आला नाहीस? अगं चांदणी, तुला सांगायचं विसरलो, आज विक्याचं बड्डे आहे. विक्कीचं बर्थडे? मग आम्हाला बोलवणार नाही होय? तू येशील? मग आलेच बघ. ओय लावा रे जिंगाट.
रक्त होतय धडधड लाली काला बर आली आणि अंगात भरलंय बारही कीर्तीची बाबा झाली आता धीर झालो या या 2 महिन्यात लय झालं तुझं. तुझ्या गावाकडे जा नीट आता. परीक्षा दे, नोकरी धंद्याचं काय तर बघ. वर्षा, अगं चांदणी तू झालं काय? इथपर्यंतच होतं काय? म्हणजे हा, तू फक्त खुळ्यासारखं म्हणजेच कर. अरे पण मी केलोय काय? चाललास ना मला सोडून एकटीला? विक्या बोलला मला. अरे ते होय. काही बोलू नकोस मला, तुझं मुस्काट फोडू वाटालंय मला. अरे हा वर्ष अखेरचा आहे माझ्या आयटीचा. परीक्षा दिली की निदान भले वेट चांगलं पोट भरावं असं नोकरी तर लागेल मला. हा पहिला का विचार आलाय मग तुला? काही गोष्टी विचार करून होत नसतात, जसं प्रेम. नाही परशा, प्रत्येक गोष्ट विचार करून करावी लागते. या जगात बोलणं आणि वागणं विचार करूनच करावं लागतात आणि करावंच लागणार अगदी सगळ्यांना. वर्षा, झालं का? म्हणणं काय तुझ्या चांदणी? तू आज जा, उद्या जा, कधीही जा. एकटा जायचं नाही, मला घेऊनच जायचं. काय? अरे तुम्हाला दोघांना खूळ लागलंच होतं आणि चांदणी पूर्ण बधीर झालीस की काय? ह्याच्या कोण पुढे पाठीमागे नाही, तुझ्या तर असतीलच ना. हे सोडतील का ह्याला जीवन? सत्या, मी प्रेम करताना चांदणी कोण, ती कुठली, तिच्या पाठीमाग कोण आहे, असले प्रश्न मी कुठलेच विचारलो नाही आणि विचारणारही नाही. मला ते आवडते, तिला मी आवडतो, ते बास आहे आमच्या जीवनात. होय, एकामेकावर प्रेम आहे हेच बास. अरे ह्यो कुठला, ती कुठली, ह्यो कोण, ती कोण, असं काय नसतं. मग काय? काय म्हणजे काय? आता सैराटच की. अरे काय लावलाय सैराट सैराट सैराट? त्या पिक्चरच्या अखेरला काय दाखवलं बघितलंय का? प्रत्येक वेड्या प्रेमाची कथा सैराटच्या अखेरप्रमाणे नसते, त्याला वेगळंही वळण देता येते. बास चांदणी, लय झालं आता. एवढे दिवस काय बोललो नाही मी, पण आता बास. परश्या, लहानाचं मोठं झालं आम्ही इथं. गावशेत चांगलं नातं आहे आमचं, गाठीपाठी आहेत आमच्या. गावात येऊन किती दिवस झालं का तुला? कोण ग तू? मी कोण विचार तुझ्याच मित्राला. आणि हा परशा, एक गोष्ट लक्षात ठेव, मला ना घेता गावचा जरी बाहेर पडलास तर जीव देईन माझा. अरे पण मी तेच म्हणतोय, 2 महिन्यात जीवन बदलत नसतं. प्रेमात एका मिनिटात सर्व काही बदलत असतं मित्रा. आणि चांदणी, ती काही करून घेतली तर मीही राहणार नाही मित्रा. जीव घेण्या देण्याची गोष्टी सोडा, काहीतरी शिकवला. एक नवीन जीवन सुरू करणार आहे तुम्ही उद्यापासून. चांदणी, तुझा आता घरला. उद्या कुठून कसं निघायचं ते सांगतो तुला फोन. आणि ही गोष्ट फक्त आपल्यातच, नाहीतर सगळ्यांची मुडदे पडतील आपल्यात. हे देवा, बुद्धी भ्रष्ट झाली सगळ्यांची. तूच बुद्धी दे रे बाबा. कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते. उद्या भेटून परशा.
वर्षा धुळेवाडी जवळ आली. हां हां, तू पहिला चल, मी तुझ्या पाठीमागे येतो. चांदणी, इकडे इकडे या रस्त्याला. वर्षा, कुठे आहेस? हे काय केलंस? हे जीवावर आले आमच्या. काय काय सांगायलायस? तो परशा काय स्वतःला सैराटचा हिरो समजला आहे का तो? सैराटचा परशा आहे का तो? परशा आहे का तो? परशा आहे का तो? अरे तू धुळवाडीत पोचलायस ना? लोक तिथे खुल्या कुत्र्याने ओळखाले. सांगतो का नाही लगा? काय जीव घेऊ तुमच्या दोघांचा? सांग सांग सांग. काय झालं रे? गावातली लोक आपल्याला हुडकाल्यात. इथपर्यंत पोचले? चल आपण अंगेपूरला जाऊ. नाही थांब, आपण इकडे जाऊया.
तिथं विश्रांती घेऊया. बर बर बर. कसलं थंडगार पाणी आहे. थंड वाजायला लागल्या मला. कसलं काय रे तू? बॅग दे. चांदणी, माझ्यामुळे तुला किती त्रास. त्रास कसला? ज्यांना काळजावरचा घाव आणि डोळ्यातील भाव कळतात त्याच नात्यांना खरा अर्थ असतो. बाकीची नाते म्हणजे केवळ माझी माझी म्हणून वाहिलेली केवळ व्यर्थ आहेत. माझ्या डोसक्यात काय तुझ्या मोठ्या गोष्टी जात नाहीत बाबा. सध्या तर खूप भूक लागल्या बाबा मला. मला माहित होतं म्हणून मी दरवेळीसारखं तुला डबा आणले. काय सांगतेस? चांदणी, अगं तू पण ये की. अरे वा, तूही घे ना, तूही खा. तू खा. तुझं पोट भरलं तर माझं बी पोट भरल्यावानीच. किती प्रेम करतेस ग माझ्यावर चांदणी. पण बापापेक्षा जास्त नाही.
व्यक्ती महत्त्वाची असेल तर चूक डिलीट करावी लागते. जर चूक महत्त्वाची असेल तर त्या व्यक्तीलाच डिलीट करावे लागते. माझा बापाच्या दुसऱ्या पायाचा फरक करणार होतास ना. तुझं जीवन आणि प्रेमाचा मृत्यूत फरक केलाय मी. ह्यो कोण हाय रे? सैराट मधल्या लंगड्या आहे की काय हो? दाम याचा पाचकाच करूया. हे बॉल टाक बॉल. काका काय भाव गरम झाला काय? एक तर बॉल मुद्दाम मारायचं, वरून चेष्टा उडवायची काय? काका गरम होऊ नका. तुमचे पाव गरम नाही, नरम झाल्यात नरम. सैराट मधल्या लंगड्या, तुझं पाव नरम केले ना, आता तू मला गरम करू नको. चल. कुणाचं संस्कार हे चांगलं वाईट नसतात, ते समजून घेणाऱ्याच्या लायकीप्रमाणे दिसतात. जस्ट लाईक यू लंगड्या. बॉल टाक रे तू, बॉल टाक. त्याच्या दुसऱ्या पायात पण करतो रे. मायला एक रे लंगड्या, दाखवतो तुला फरक. अरे देवा, ही आजकालची पोरं काय खरं नव्हे यांचं. मुलीसाठी बापाच्या रिस्पेक्टपेक्षा भारी दुसरं काही नसतं. थांबा ग, थांबा ग. काय झालं ग? काय झालं ग?
चेन का पाडवलीस ग? एकट्याला पाडायचं आहे. सायकल असताना पायी चालत जायचं, काय पडलंय काय माहिती हिला. कुठलाही माणूस असंच बदलत नाही. काही घटना अशा असतात की त्याला संपूर्ण बदलून टाकतात. नाही परशा, प्रत्येक गोष्ट विचार करून करावी लागते. या जगात बोलणं आणि वागणं विचार करूनच करावं लागतं आणि करावंच लागणार, अगदी सगळ्यांना. काय झालं रे? गावातली लोक आपल्याला हुडकाल्यात. इथपर्यंत पोचले? चल आपण अंगेपूरला जाऊ. नाही थांब, आपण इकडे जाऊया. बाळ, कुठे गेली होतीस? तुला चारीकडे हुडकून पायाखालची जमीन सरकून गेली होती. जमीन तर माझ्या पायाखालची सरकली होती, पण मी जागेवर आणली. बाळ, तू परत कुणाला काही केली नाहीस ना? आपण रविवारी काय करायचं माहिती काय? आपण त्याच्या केळीची बाग लावली, केळीची बाग. ती बाग बघायला जायचं आणि परत तिथं मक्याची कणसं बिनसं आहेत. शेतामध्ये झाडं पण लावले आपण आणि तो बैल पण आणले. आणि मजेची गोष्ट सांगा मी तुला मजेची गोष्ट सांगतो. बा आपण आपल्या विहिरीमध्ये कलरची मासे सोडलोय आपण. बघा कसं आहे लंगडा. काय लंगड्या? बाळ, आपण विहिरीमध्ये कलरची मासे सोडले की आता आपण शेतामध्ये तलाव बांधायचं. तलाव बांधल्या का नाही, त्या तलावामध्ये कलरची मासे सोडायचे आहेत. हेच मजा करायचं बघ दोघं आपण. आपली मासं भारी भारी.
मुलीला बापाच्या रिस्पेक्टपेक्षा भारी दुसरं काही नसतं, मग तो कसाही असो.